माझ्या वडिलांच्या स्मृतीनिमित्ताने ज्ञानेश्वरीतल्या विचारांचं चिंतन विवेचन सुरू केलं. एक वर्षभर हा उपक्रम घडत गेला. ज्ञानदेव आणि जय कृष्णमूर्ती या माझ्या दोन मित्रांची गाठ माझ्या वडिलांमुळे लहानपणीच पडली. माझ्या या दोन मित्रांच्या असण्यामुळे माझं आयुष्य समृद्ध होऊन गेलं. त्यांच्याबद्दलच आज परत बोलावं असं वाटलं. या दोघांच्या सोबतीच्या आधाराने जे चिंतन घडतं ते मी शब्दात मांडण्याचा प्रयत्न करते. तो किती अपुरा आहे ह्याची मला जाणीव आहे. प्रत्येक वाचनामध्ये ही ज्ञानेश्वरी नवं रूप दाखवते, नवीन आनंद देते. तिच्या नित्य नूतनत्वामुळे तिचा सहवास नेहमी आनंददायीच ठरतो, चैतन्यमय वाटतो. वाहत्या नदीत उभं राहिल्यावर स्पर्श होणारं पाणी जसं क्षणाक्षणाला नवीन असतं, तसा हा आनंद प्रत्येक वेळी वेगळा असतो, सदा सतेज असतो. आता ह्या विषयाला म्हणजे ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, गीता, तत्त्वज्ञान वगैरे विषयांना हात घालण्याचं धाडस करणाऱ्या आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना ज्ञानदेवांनी सुंदर उपमा देऊन समर्थन करण्याची युक्ती सांगितली आहे. राजहंसाचे चालणे भूतली जालिया शहाणे, आणिके काय कोणे चालावेची न. हा आधार घेऊन ही अवघड वाट चालण्याचा हुरूप आला. आता दुसरी अडचण तर त्याहून मोठी वाटली. जय कृष्णमूर्तींनी अगदी बजावून सांगण्याच्या आविर्भावात म्हटलं आहे, द टीचिंग्स शुड नॉट बी इंटरप्रिटेड, शुड नॉट बी कम्पेअर्ड. यू कॅन स्प्रेड द टीचिंग बाय लिव्हिंग देम. फारच मोठं अवघड काम. आमचे ज्ञानदेवही हे सांगतात बरं का. काव्याचा, तत्त्वज्ञानाचा एवढा मोठा फुलेरा मांडून ज्ञानदेव हळूच सांगतात, तयापरी श्रोता अनुभवावी हे कथा, अति हळुवार पण चित्ता आणून या. खूप ठिकाणी अशा सुंदर आणि हळुवार आज्ञा आहेत. साधंच म्हणून सुंदर वाटणारं हे तत्त्वज्ञान सोपं तर नक्कीच नाही. या सौंदर्य स्थळांचा आस्वाद घेण्यातही काही चूक नाही असं आश्वासन मनाला देणारा कृष्णमूर्तींचा एक संवाद प्रश्नोत्तरांच्या एका कार्यक्रमात मी ऐकला. प्रश्नकर्त्यांनी विचारलं, तुम्ही बोलता ते सत्यदर्शन मला भावलं, बुद्धीला तरी पटलं, खूप खोलवर त्याच्या निखळपणाची जाणीव झाली, सत्यतेची खात्री पटली. आता मी जेव्हा माझ्या सुहृद मित्रांना भेटेन तेव्हा त्यांना मी हे सांगण्याचा प्रयत्न करेन तर ते योग्य ठरेल का मला जे तोडकं मोडकं समजलं आहे त्यासंबंधी बोलताना मी आणखीनच गोंधळ निर्माण करीन. यावर कृष्णमूर्तींनी उत्तर दिलं, पर्वत शिखरं, दर्या, वाहती नदी, वृक्ष, झरे यांच्या सान्निध्यातली विलक्षण शांतता, अपूर्व सौंदर्य, ताजतवानं करणारी सकाळ आणि हे सगळं संतुलित करणारा निसर्ग हे पाहिल्यावर, अनुभवल्यावर तुम्ही तुमच्या मित्राला लिहालच ना, सांगालच ना की मित्रा ये इकडे, या सौंदर्याचा आस्वाद घे. यू आर नॉट कन्सर्न्ड अबाउट युअर सेल्फ बट ओनली अबाउट द ब्युटी ऑफ द माउंटन. अशी ब्युटी ऑफ द माउंटन पाहण्याचा, सौंदर्य उपभोगण्याचा, एकमेकात आनंद वाटण्याचा माझा हा प्रयत्न आहे. चमत्कार वाटावा अशी ज्ञानदेवांची जीवनकथा तर आपल्या सगळ्यांना माहीत आहेच. वैराग्यशील वृत्ती असलेले विठ्ठलपंत आणि समर्पित वृत्तीच्या रुक्मिणीबाई ह्या दाम्पत्याची निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई ही 4 मुलं. संन्यास घेतल्यानंतर गुरूंच्या आज्ञेनं प्रापंचिक कर्तव्य करण्यासाठी विठ्ठलपंत ऐहिक जगात परतले. त्या काळातल्या समाजव्यवस्थेत हे कुठेच बसत नव्हतं. शास्त्रार्थ काढण्यासाठी पंडित झटले तरी ह्या प्रकारच्या गुन्ह्याचा उल्लेख कुठेच नव्हता. त्याला शुद्धीकरण काय सांगणार. वेगळ्याच प्रकारचे 4 चमत्कार या पृथ्वीवर अवतरले आहेत. काहीतरी विलक्षण महान घडणार आहे असेल आणि त्यासाठी ही वेगळी घटना घडली आहे असा विचार करण्याची क्षमता या समाजाकडे नसते, तेव्हाही नव्हती.
क्षमाबुद्धी तर नव्हतीच नव्हती. विठ्ठलपंतांना देहांत प्रायश्चित्त सांगून ते मोकळे झाले. पण त्यांच्या देहांत प्रायश्चित्तानंतरही निवृत्तीनाथादी भावंडांना शुद्धीपत्र मिळवण्यासाठी पैठणला जावं लागलं. तिथल्या पंडितांच्या प्रश्नांना शास्त्रार्थाची उत्तरं द्यावी लागली. आपल्या वयाची ज्ञानाची चेष्टा केली जात आहे असं वाटल्यावर रेड्याच्या मुखातून वेद वदवून घेऊन चमत्कार घडवूनच त्या पंडितांची तोंड बंद करावी लागली. रेड्याच्या मुखातून वेद वडवणं, भिंत चालवणं, पाठीवर मांडे भाजणं, मृताला संजीवनी देणं यासारखे चमत्कार ज्ञानदेवांच्या जीवनकथेत आहेत. पण सगळ्यात अद्भुत चमत्कार, विलक्षण शिल्प आहे ते ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव हे 2 महान ग्रंथ. आज 700-800 वर्षांनंतरही त्यांचं महत्त्व, त्यांची गोडी अबाधित आहे. जगाला जे जग अवज्ञाची करत होतं अशा जगाला या 2 महान ग्रंथांची सोबत देऊन या युवकानं अवघ्या 22व्या वर्षी संजीव समाधी घेऊन आपली या ऐहिक जगातली जीवनयात्रा संपवली. कृष्णमूर्तींची जीवन कहाणी अशीच अद्भुत आहे. आंध्र प्रदेशातल्या तेलुगू भाषिक कुटुंबामध्ये कृष्णमूर्तींचा जन्म झाला. नारायणय्या आणि संजीवम्मा हे त्यांचे आईवडील. कृष्णमूर्ती हे नारायणय्या आणि संजीवम्मा यांचं 8वं अपत्य. 8व्या अपत्याचा जन्म देवघराच्या खोलीतच झाला पाहिजे असा आग्रह, असा मुलखा वेगळा हट्ट संजीवम्मा यांनी धरला. तो मानलाही गेला. 11 मे 1895च्या रात्री 12:30 वाजता म्हणजे 12 मेच्या सुरुवातीला कृष्णमूर्तींचा जन्म झाला. 8वं अपत्य म्हणून कृष्ण. यानंतरचा बालपणापासून ते ऑर्डर ऑफ स्टारच्या प्रमुखपदी विराजमान होऊन त्याचा त्याग करीपर्यंतचा कृष्णमूर्तींचा आयुष्यकाळ अतिशय विलक्षण घटनांनी भरलेला आहे. लहानपण आजारानं ग्रासलेलं होतं. मलेरियाने शरीर दुबळं करून टाकलं होतं. शालेय शिक्षणात प्रगती नव्हती. अभ्यासात लक्ष नव्हतं. शून्यात लागलेली नजर, बोलण्याची अनिच्छा, रोजच्या व्यवहारातल्या गोष्टींबद्दलचं कमालीचं औदासिन्य यामुळे त्यांच्या शिक्षकांना ते मंद, अविकसित बुद्धीचे आणि मानसिकदृष्ट्या अधू वाटत असत. नारायणय्या नोकरीच्या शेवटच्या टप्प्यात मदनापल्लीला आले. ते थिऑसॉफिकल सोसायटीचे सदस्य होते. सोसायटीच्या ऑफिसमध्ये ते काम करू लागले. त्यांचं कुटुंब सोसायटीच्या आवारातच राहू लागलं. ही 1908 ते 9 वर्षातली घटना. संजीवम्मा त्या पूर्वीच निवर्तल्या होत्या. ह्याच काळात कृष्णमूर्तींच्या जीवनाला कलाटणी देणारी एक घटना घडली. थिऑसॉफिकल सोसायटीचे एक अध्वर्यू C.W. लेडबीटर अड्यारला राहायला आले. अड्यारच्या समुद्रकिनाऱ्यावर त्यांनी कृष्णाला पाहिलं. सकस आहार न मिळालेला कृश अगदी बरगड्या स्पष्ट दिसतात असा, काहीसा अस्वच्छ, खोकल्याने बेजार, केस दक्षिण भारतातले ब्राह्मण ठेवतात तसे, डोक्याचा पुढचा भाग तुळतुळीत आणि मागे लांबलचक शेंडी, दात वेडेवाकडे. शून्यात लागलेल्या त्याच्या दृष्टीमुळे तो बुद्धीची वाढ न झालेल्या मुलासारखा दिसत असे. मात्र त्याचे डोळे ते वेगळे होते. लेडबीटरनी त्याला पाहिलं आणि त्यांना जाणवलं की ह्या मुलाचं तेजोमंडल आश्चर्यकारक आहे. त्यात स्वार्थाचा अंशही नाही. जगाच्या कल्याणासाठी, उद्धारासाठी जगद्गुरू वेळोवेळी या पृथ्वी तलावर अवतार घेतात आणि आपल्या कार्यासाठी ते एखाद्या सुयोग्य मानवाची माध्यम म्हणून निवड करतात असा थिऑसॉफीचा सिद्धांत आहे. लेडबीटर हे काही विलक्षण शक्तिप्राप्त असलेले गृहस्थ होते. त्यांना असं कळलं की गुरुदेव मैत्रेय आपल्या नियोजित कार्यासाठी कृष्णाच्या शरीराचा माध्यम म्हणून उपयोग करणार आहेत. ॲनी बेझंट यांचीही याबद्दल खात्री पटली. मग कृष्ण आणि त्याचा धाकटा भाऊ नित्यानंद यांना त्यांच्या भावी कार्याच्या दृष्टीने शिक्षण देण्यासाठी लेडबीटर आणि ॲनी बेझंट यांनी आपल्या छत्राखाली घेतलं. सनातनी वातावरणातून काढून शिक्षण कडक वेळापत्रकाप्रमाणे सुरू केलं. पूर्णपणे वेगळा अभ्यास,
जगद्गुरूंच्या आगमनासाठी शरीराची तयारी, थिओसॉफीच्या तत्वानुसार आध्यात्मिक प्रगती करत नेणाऱ्या दीक्षा, त्यानंतर दोघा भावांचे इंग्लंडला प्रस्थान, तिथेही एका मोठ्या महात्म्याच्या आगमनाची तयारी म्हणून विशिष्ट दिनक्रम, वैयक्तिक पातळीवरचे अनुभव, ह्या सगळ्यातून कृष्णमूर्ती जात होते. 1922 साली ओहाय इथे कुंडलिनी जागृतीसारख्या अनुभवातूनही ते गेले. आत्यंतिक शारीरिक वेदना आणि उच्च आध्यात्मिक अनुभव असं त्याचं स्वरूप होतं. त्यानंतर वैयक्तिक दुःखाच्या परमावधीचाही अनुभव त्यांना आला. 1925 साली नित्यानंदाचा मृत्यू झाला. ऑर्डर ऑफ स्टार या संस्थेचे प्रमुख म्हणून कृष्णमूर्तींचं स्थान निर्माण करण्यात आलं. सर्व बाजूनी जगद्गुरुपदासाठी त्यांची निवड असल्याचं भारलेलं वातावरण होतं. गुरु मैत्रेय त्यांच्या शरीराचा माध्यम म्हणून वापर करणार, जगद्गुरूंचं आगमन झालं आहे असं ॲनी बेझंट यांनी जाहीर केलं. त्यासाठी जगातील लोकांचं मानस तयार करण्यासाठी ऑर्डर ऑफ स्टारचं कार्य सुरू होतं. कृष्णमूर्ती मात्र अधिक प्रगल्भ होत होते. मानवी दुःखाचं, जीवनाचं त्यांना समग्र आकलन झालं. सत्य हे अमर्याद आहे, त्याला संघटित रूप देता येणार नाही हे त्यांनी जाणलं. 3 ऑगस्ट 1929 रोजी त्यांनी सगळंच बदलून टाकणारी घोषणा केली, डिसोल्युशन ऑफ ऑर्डर ऑफ स्टारची. ऑर्डर ऑफ स्टारचे सभासद जगद्गुरूच्या आगमनाची वाट पाहत होते. कृष्णमूर्तींच्या रूपात अवतरणाऱ्या जगद्गुरूसाठी ते वाटेल ते करायला तयार होते. कृष्णमूर्तींच्या कार्यासाठी हजारो एकर जमीन, करोडोनी संपत्ती जमा केली गेली होती. ती सगळी कृष्णमूर्तींनी परत करून टाकली. प्राच्य तारक संघ त्यांनी विसर्जित करून टाकला. त्यांचं त्यावेळचं ते भाषण फारच विलक्षण आहे. ट्रुथ कॅनॉट बी ऑर्गनाइज्ड हे त्यांचं ठाम मत आहे. ट्रुथ इज अ पाथलेस लँड ही त्यांची धारणा आहे. मी कुणाचा गुरु नाही, माझा कुणी शिष्य नाही हे ते ठामपणे सांगून माझा कुणी उत्तराधिकारी नाही असंही त्यांनी घोषित केलं. आणि टू सेट मॅन ॲब्सोल्युटली फ्री, माणसाला विनाअट संपूर्ण मुक्त होण्यास प्रवृत्त करणं हे जीवनाचं ध्येय मानून पुढे 60 वर्ष जगभर व्याख्यानांचे दौरे केले, चर्चा केल्या, शाळा काढल्या. 1986 साली फेब्रुवारीमध्ये वयाच्या 91व्या वर्षी कृष्णमूर्तींचं निधन झालं. जानेवारी 1986पर्यंत ते लोकांशी संवाद साधत होते, व्याख्यानं देत होते. त्यांनी म्हटलंच होतं, ज्यावेळी हे संवादाचं, भाषणाचं कार्य ह्या देहाकडून होणार नाही, त्याच वेळी या देहाचंही कार्य संपेल. ज्ञानदेव आणि कृष्णमूर्ती या दोघांशी माझी ओळख मी लहान शाळकरी वयात असतानाच झाली. आणि म्हणूनच की काय, कदाचित त्याबद्दल काही वेगळं किंवा विशेष अवडंबर वाटलंच नाही. सहजगत्या ती सोबत मिळून गेली. कृष्णमूर्तींचं थोडंफार वाचन त्या वयातच सुरू झालं. त्यांची काही व्याख्यानंही ऐकली. पण पुढे कॉलेज, परीक्षा, मेडिकल कॉलेज, पदव्युत्तर शिक्षण या काळात माझ्या या 2 मित्रांची संगत थोडी सुटल्यासारखी झाली. त्यानंतर संसार आणि त्यातील अपरिहार्य दुःख सुखाच्या घटना, कर्तव्यकर्म या सगळ्या व्यापात कृष्णमूर्तींशी संवाद साधणं काही वर्ष जमलं नाही. पण ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी मात्र बरोबरच होती. तिचं वाचन आणि त्या अनुषंगाने इतर तत्त्वज्ञानाचं वाचन चालू होतं. कृष्णमूर्ती 1986 साली गेले, त्यापूर्वी 1985 साली मी त्यांची व्याख्यानं मुंबईत ऐकली होती. 1995 साली पुण्याजवळ सह्याद्री स्कूल आणि कृष्णमूर्ती स्टडी सेंटर सुरू झालं. तिथल्या शिबिरांना जायला माझी सुरुवात झाली आणि कृष्णमूर्तींचं काहीसं नियमित वाचन परत सुरू झालं. हे वाचत असताना अचानक मला असं जाणवलं की अरे, ज्ञानदेवांनी ही गोष्ट अशाच सुंदर भाषेत मांडली आहे. ही सौंदर्य स्थळं मी मुद्दाम अभ्यासपूर्वक, कष्टपूर्वक तुलना करायची म्हणून शोधली नाहीत.
ह्या माझ्या 2 मित्रांच्या सोबतीनं चालताना ती अचानक सापडली आणि म्हणून त्याचा आनंद काही आगळाच होता. विशेष म्हणजे कृष्णमूर्तींच्या काव्यात्मक गद्याबरोबर ज्ञानदेवांचं ओवीमय तत्त्वज्ञान मनात आपसुकच उभं राहू लागलं आणि मी एका वेगळ्याच आनंदाची धनी झाले. आता हेच पहा ना, कृष्णमूर्तींनी त्यांच्या नोटबुकमध्ये एका फुलाचं वर्णन केलं आहे. There is a flower by the wayside, a clear, bright thing, open to the skies, the sun, the rain, the darkness of the night, the winds and the thunder and soil have gone into making of that flower. But the flower is none of these things. हे वाचलं आणि माझ्या मनात 9व्या अध्यायातली ओवी उभी राहिली. तैसी भूते ये माझ्या ठाई, बिंबती त्या माझी मी नाही. लिबरेटेड लाईफ और प्युअर लाईफबद्दल एके ठिकाणी कृष्णमूर्तींनी म्हटलं आहे, प्युअर लाईफ इज ऑल टुगेदर आउट ऑफ टाईम, बट इफ लिबरेटेड लाईफ सो विल्स, इट कॅन मॅनिफेस्ट इट सेल्फ इन द वर्ड्स ऑफ मॅटर, and in so far as it enters into those words, it will come under the laws of those words. चराचराला व्यापणाऱ्या श्रीकृष्णाने हेच सांगितलं, मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे. स्थिरावला समाधीत स्थितप्रज्ञ कसा दिसे, ह्या अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर कृष्णमूर्तींनी ज्ञानदेवांसारखंच दिलं आहे. The chief mark of post-liberation activity will be that it is absolutely natural, effortless, spontaneous, unself-conscious. It acts and never reacts. It will have realized its own universality, and because there is no longer any sense of separate I-ness to obstruct things, its activities will be as simple and as natural as that of a flower. तैसे स्वधर्मे दोषू पाविजे हेतुकपण. ज्ञानदेवांचा हेतुकपणे शब्द वाचला. हेतू सांडोनी सर्वथा स्वधर्म घडला पाहिजे. हेतू असला तर त्या स्वधर्माला दोष लागतो. हे ज्ञानदेवांचं विवेचन ऐकलं आणि माझ्या डोळ्यासमोर एकदम उभी राहिली कृष्णमूर्तींची ॲक्शन विदाऊट मोटिव्ह ही कल्पना. अशी कितीतरी साम्यस्थळं, सौंदर्यस्थळं अवचित परिमळूसारखी भेटली. मी ती मुद्दाम शोधली नाही. संन्यासाचं वर्णन करताना ज्ञानदेव म्हणतात, आणि मी माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर, आता गृहाधिक आघवे ते काही न लगे त्यजावे. गृहाधिकांचा त्याग नाही करावा लागत. कॉमेंट्रीज ऑन लिव्हिंगमध्ये कृष्णमूर्ती म्हणतात, इट इज कंपॅरेटिव्हली इझी अँड इन अ वे प्रॉफिटेबल टू रिनाउन्स द आउटसाइड वर्ल्ड ऑफ होम, नेम, प्रॉपर्टी, बट इट इज क्वाईट अनदर मॅटर टू पुट ॲन एंड विदाउट एनी मोटिव्ह, विदाउट द प्रॉमिस ऑफ अ हॅपी फ्युचर, टू द इनर वर्ल्ड ऑफ ॲम्बिशन, पॉवर, अचीवमेंट, अँड रिअली बी नथिंग. To renounce in order to gain is no renunciation at all. आत्मज्ञानी माणसाची अमानित्व, अदंभित्व वगैरे 18 लक्षणं गीतेमध्ये दिलेली आहेत. शब्दाने या ज्ञानाची व्याख्या करता येत नाही. हृदयात ज्ञान प्रकट झालं म्हणजे इंद्रियांच्या क्रिया पालटतात आणि त्या लक्षणांवरूनच ते ओळखता येतात. त्यातल्या अमानित्वाबद्दल बोलताना ज्ञानदेव म्हणतात, वाचस्पती चेनी पाडे, सर्वज्ञता तरी जोडे, परी वेडिवे माझे दळे, महिमे भेणे. चातुर्य लपवी, महत्व हारवी, माझे असते पण लोपो, नावरूप हारपो. कृष्णमूर्ती म्हणतात, इट इज गुड टू हाईड युअर ब्रिलियन्स अंडर द बुशेल, टू बी अनॉनिमस, टू लव्ह वॉट यू आर डुईंग अँड नॉट टू शो ऑफ. इट इज गुड टू बी काइंड विदाउट शो, without name. You are just a creative human being living anonymously, and in that there is richness and great beauty. सौंदर्य स्थळांचा आस्वाद घेण्याच्या भरात
आपण शब्दसौंदर्यातच तर अडकत चाललो नाही ना. अर्जुनाला असंच लक्षात आलं. श्रीकृष्णाचं गुणगान पूर्वी नारद मुनी करत असत, तेव्हा त्यातल्या अर्थाकडे लक्ष न देता आम्ही गीतसुखचे ऐकत होतो. आणखी एके ठिकाणी ज्ञानदेवांनी म्हटलं आहे, कैसा झकवलो असलगपणे अक्षरांचेने. मी अक्षरांच्या सुलभपणामुळे कसा फसतो. परी लोक वाक्चातुर्ये होईल सुखिया. लोक वाक्चातुर्याचाच आनंद घेतील. तर अक्षरांच्या सुलभपणामुळे न फसता, गीतसुखात न अडकता, केवळ वाक्चातुर्याने स्थिमित न होता या दोघांच्या तत्त्वज्ञानाच्या प्रदेशाचा प्रवास घडला, तेव्हा जी सौंदर्य स्थळं भेटली, जे थोडं आकलन झालं, त्याचा मी गेल्या काही महिन्यात आपल्या सर्वांबरोबर पुनःप्रत्यय परत अनुभव घेण्याचा प्रयत्न केला. कृष्णमूर्तींची शिकवण आपल्या संपूर्ण जीवनाबद्दल आहे. आपण जे आणि जसे आहोत त्याचा तटस्थपणे धांडोळा घेणं, असं का ह्याचा कुतूहलानं शोध घेणं आणि ह्यात काही मूलभूत बदल परिवर्तन होण्याची शक्यता आहे का हे पडताळून पाहणं, हे त्या शिकवणुकीत अंतर्भूत आहे. आपल्या विचार प्रक्रियेचा मागोवा घेत आपल्या जाणीवेच्या परिघात असलेल्या असंख्य गोष्टी, भीती, क्रोध, द्वेष, हेवा, आशा, सुखदुःख, मृत्यू समजून घेणं आवश्यक आहे, असंही शिकवण सांगते. आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन प्रेम म्हणजे काय, ध्यान म्हणजे काय, खरं धार्मिक जीवन काय असतं, वैश्विक चैतन्यमय बुद्धिमत्ता कशी असू शकते, ह्याचं चिंतन घडणं, ह्याचा विचार ही शिकवण मानते. मनुष्याच्या जीवनातल्या पवित्रतेचा शोध ही शिकवण घेत असते. जवळजवळ 60 वर्ष कृष्णमूर्ती जगभर प्रवास करून हजारो लोकांशी संवाद साधत राहिले. माणसाच्या जाणीवेच्या परिघामध्ये आमूलाग्र बदल घडून आला तरच वैयक्तिकरित्या त्याचं आणि एकत्रितरित्या समाजाचं परिवर्तन होणं शक्य आहे, हे ते सांगत राहिले. हा बदल घडवून आणण्यासाठी कुठल्याही मार्गाची, साधनेची, गुरुची गरज नाही, असं ते ठामपणे म्हणत. कुठलाही नवा पंथ, धर्म, गट स्थापन करण्याला त्यांनी विरोधच केला. किंबहुना आपल्या रोजच्या आयुष्यातल्या गोष्टींचाच उहापोह त्यांच्या भाषणात असे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे झालेल्या सोयींना सुधारणा समजणाऱ्या समाजामधली हिंसा, तणाव, युद्ध, भांडणं हे काहीच कमी झालेलं दिसत नाही. माणसाच्या मनावर असलेलं भीती, क्रोध, दुःख, ईर्ष्या ह्यांचं ओझं, त्याची सुख मिळवण्याची धडपड, आधार शोधण्याची धडपड, याचा खूप खोलवर जाऊन त्यांनी उहापोह केला. मनाच्या सूक्ष्म स्तराचं कार्य कसं चालतं हे समजावून सांगितलं. रोजच्या जीवनाला परतत्वाचा स्पर्श करून देणाऱ्या ध्यानाची अवस्था काय असते ह्याचंही दर्शन घडवलं. ट्रूथ इज अ पाथलेस लँड असं म्हणून मानवाच्या सत्याच्या शोधाला एक वेगळीच दिशा दाखवली, वेगळाच अर्थ दिला. अंडरस्टँडिंग द सेल्फ हे त्यांचं सूत्र राहिलं. अंडरस्टँडिंग द टीचिंग्ज अवघड आहे असं कुणी म्हटलं तर त्याला त्यांचं उत्तर आहे, व्हॉट यू रिअली हॅव टू अंडरस्टँड इज युअरसेल्फ. तुम्ही स्वतःला समजून घेणं आवश्यक आहे. स्वतःच्या जाणीवेच्या भांडाराकडे पाहिलं तर त्यातली सुखदुःख, रोजचे झगडे, मनावरची परंपरांची ओझी, चराचर सृष्टीशी असलेले आपले संबंध, या सगळ्यांकडे बघायचं आहे. स्वतःबद्दलचं, स्वतः संबंधीचं आकलन, समज वर्तमानात त्या क्षणालाच घडावं लागतं. हे आकलन करून घ्यायचं कसं? मीच मला कसं पाहायचं, कसं जाणून घ्यायचं? त्यासाठी मला माझ्या नातेसंबंधांकडे बघावं लागतं. तोच माझा आरसा आहे. कारण मी जी काही आहे ती कुणाशी तरी, कशाशी तरी संबंधित आहे. माझे नातेवाईक, माझे मित्र, शत्रू, आजूबाजूचा निसर्ग, भोवतालच्या चेतन अचेतन वस्तू, इतकंच नाही तर माझ्या कल्पना, विचार, माझे रागलोभ, या सगळ्यांशीच माझं नातं काय आहे हे अवलोकन करत असताना मला स्वतःचं आकलन होणं शक्य आहे.
बरं, हे अवलोकन घडत असताना स्वतःच्या मनाकडे, वृत्तीकडे, संपूर्ण अस्तित्वाकडे बघणारं हे मन मुक्त हवं, मोकळं हवं. म्हणजे एक बाजू घेऊन वाद घालणारं नको, हे पटतंय ते पटत नाही असं म्हणणारं नको, समर्थन करणारं, चिकित्सा करणारं, विरोध करणारंही नको. पण आपलं मन तर जन्मापासून मृत्यूपर्यंत कुठल्या ना कुठल्या तरी पूर्वसंस्कारांनी बद्ध असतं. शतकानुशतकांची परंपरा, धर्म, जात, देश, रूढी, शिक्षण, प्रचार हे सगळंच त्याच्यामध्ये असतं. आपल्या भोवतीचं वातावरण, आपण खात असलेलं अन्न, आपले कुटुंबीय, मित्र, नातेवाईक, आपले अनुभव, या सगळ्याचाच पगडा आपल्या मनावर असतोच. आणि मग जीवनातल्या घटनांना, प्रश्नांना, समस्यांना जी उत्तरं शोधली जातात ती या पूर्वसंस्कारबद्ध अनुभवातूनच. व्यावहारिक पातळीवर ज्ञान, पूर्वानुभव आवश्यक असतोच. कुठे जायचं, एखादी वस्तू कशी बनवायची, काही शिकायचं आहे, काही करायचं आहे, यासाठी त्याची गरज असते. पण मानसिक पातळीवरच्या प्रतिक्रियाही त्याच प्रकारे होऊ लागतात. काही वर्षांपूर्वी झालेला अपमान, दुःख, पूर्वी अनुभवलेलं सुख, ह्याच्या आठवणीनुसार वर्तमानातील प्रतिक्रिया येऊ लागतात. धडपड चालू राहते ती सुखकारक अनुभव पुन्हा पुन्हा मिळावेत, चालू राहावेत आणि दुःखदायक, क्लेशदायक घटना टळाव्यात ह्यासाठी. ह्या धडपडीमध्ये आपण अस्वस्थच राहतो. आजूबाजूच्या सर्व प्रकारच्या घटनांना, राजकीय घडामोडी, समाजातलं क्रौर्य, कुटुंबातले तणाव, वैयक्तिक आयुष्यातलं दुःख, या सगळ्यांना कसं सामोरं जायचं हे आपल्याला समजत नाही. मग आपण समर्थन करतो, हे असंच चालायचं म्हणून त्याची सवय करून घेतो. स्वतःच्या प्रगती अधोगतीसाठी परिस्थितीला जबाबदार धरतो. या अस्वस्थतेपासून पळून जाण्याचा, सुटकेचा मार्ग मन शोधू लागतो. मग राजकारण, समाजकारण, खेळ, करमणूक, प्रार्थना, देऊळ, अभ्यास, कशात तरी स्वतःला गुंतवून घेतं. या प्रत्येकाचं, या प्रत्येक गोष्टीचं जीवनात आपापलं एक स्थान आहे. पण हे जीवन नव्हे, ह्याचं भान सुटतं आणि ती एक पळवाटच ठरते. परंपरा, धर्म, रूढी, इतिहास ह्याचा पूर्ण धिक्कार केला पाहिजे असं नाही. काही योगायोगाने माझा जन्म त्या सकट झाला आहे. त्यात काही चांगल्या गोष्टी आहेत, काही वरवरच्या आहेत, काही मिथ्या, सुपरस्टिशस आहेत. मला या सगळ्याच्या पलीकडे जायचं आहे. त्यांच्यामुळे माझं जगणं मर्यादित होता कामा नये. मी त्यांच्याबद्दल आसक्तही असता कामा नये, त्यांचं समर्थनही करता कामा नये. लहानपणापासून त्यांनी माझ्या विकासाला मदतही केली आहे. पण त्यामुळे माझ्या सत्याच्या शोधाला मर्यादा पडता कामा नये, अडथळा येता कामा नये. आपण बहुतेक जण आयुष्यामध्ये बोथट जाणीवा घेऊन जगत असतो. जीवनातील समस्यांना आणि सौंदर्यालाही संवेदनशील प्रतिसाद आपण देत नाही. ती ऊर्जा आपण मनावरच्या ओझ्यांमुळे गमावलेली असते आणि त्यामुळे आपण अधिकाधिकच संवेदनशून्य बनत जातो. समस्यांची लढाई अधिकच तीव्र होते. भूतकाळाचं ओझं बाजूला सारलं तर वर्तमानामध्ये एक वेगळ्या प्रकारचा ऊर्जा स्रोत आहे असं जाणवतं आणि मग जगणं वेगळंच होऊन जातं. अर्जुनाला श्रीकृष्ण हेच सांगण्याचा प्रयत्न करत होता. इतके दिवस चर्चेत असलेलं युद्ध प्रत्यक्षात समोर उभं ठाकलं. सोयरे सखे युद्धाला समोर उभे असलेले पाहिले आणि अर्जुनाचे हातपाय गळाले. मनात असलेल्या त्यांच्या प्रतिमा आणि हे युद्ध याचा मेळ बसेना. तेव्हा अर्जुनाच्या सगळ्या नैतिक, आध्यात्मिक, भावनिक प्रश्नांची श्रीकृष्णांनी व्यावहारिक उत्तरं दिली. त्याचं व्यावहारिक मूढपण दाखवून कानउघडणी केल्यानंतर भगवंतांनी त्याला अध्यात्मज्ञानाचं गूढ उलगडून दाखवण्यास सुरुवात केली आणि नंतर त्याच्या व्यावहारिक प्रश्नांनाही आध्यात्मिक उत्तरं द्यायला सुरुवात केली.
योगी होई अंतःकरणे असं अर्जुनाला सांगताना श्रीकृष्णाने त्याच्या मनस्थितीसमोर जणू आरसा धरला होता. हे जे सगळं आहे, तुझं जीवन, तुझे विचार, तुझं शौर्य, तुझी भीरुता, या सगळ्याकडे धिक्कार न करता, समर्थन न करता, शहाणपण न करता, स्वतःला मूर्खही न म्हणता पहा. त्याला प्रतिकार करू नको, त्याच्याबरोबर वाहवतही जाऊ नको. त्याचं अवधानपूर्वक अवलोकन करून झालेल्या आकलनानेच तुझं मन शांत स्तब्ध होईल आणि योग्य मार्ग कुठला ते तुलाच समजेल. ह्या सगळ्या तत्त्वज्ञानाचं, शिकवणुकीचं सारच जणू कृष्णमूर्ती आणि ज्ञानदेव दोघंही काय म्हणतात बघा. आणि जाणतले या वरवते, काही करणे नाही जेथे, जाणणेची तन्मयाते आणि जयाचे. If you look at what you actually are and understand it, then in that very understanding there is a transformation. मग निष्कलंक गहन उपजेल आत्मज्ञान. ह्या सहज स्थितीपर्यंत पोचण्यासाठी कुठलाच उपाय किंवा मार्ग नाही. क्षणाक्षणाला जे घडतं, जे करावं लागतं, जे जाणवतं, जे राग दुःख संताप उद्भवतात, आनंद लाभतो, त्याचं अवधानपूर्वक अवलोकन करणं हेच या सत्याचं सरळ दर्शन आहे. ज्ञानदेव आणि कृष्णमूर्ती ह्या माझ्या मित्रांची गाठ माझ्या वडिलांनी घालून दिली हे मी यापूर्वी सांगितलं आहेच. दादा मराठ्यांच्याच रूपाने हे तत्त्वज्ञान जगणाऱ्या तपपूत व्यक्तिमत्वाचं दर्शन घडलं, सहवास लाभला. मला त्यांनी समृद्ध केलं आहे. गेल्या वर्षी 26 सप्टेंबरला माझ्या वडिलांच्या वयाला 100 वर्ष पूर्ण झाली असती. तेव्हापासून वर्षभर ज्ञानेश्वरी कृष्णमूर्तींच्या विचारांच्या चिंतन विवेचनाचा आनंद मी आपल्या सर्वांबरोबर घेतला. अजूनही अध्यात्म, अभ्यास, पारायण, ज्ञान अशा असंख्य अनेक विषयांचं रत्नभांडार ज्ञानेश्वरीमध्ये आहे. पण आता सध्या तरी मी विराम घेतो. माझा हा आनंद आपल्या सर्वांबरोबर वाटून घेणं आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय शक्य नव्हतं. आणि त्यासाठी तरुण पिढीशी नातं जुळलं जातं. माझ्या या छोट्या मित्रामुळे, रोहित पाठक, ह्याच्यामुळे ते शक्य झाले. त्याचा आभार मानणं म्हणजे अतिशय कृत्रिमपणा ठरेल, कारण तो माझा कुटुंबीयच आहे.